त्याचं आपण फाउंडेशन आज ठेवणार आहोत. मुळात प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी हा विषय प्रत्येकाला आवडतो. पण त्या दिवशी मी बोलल्याप्रमाणे असे कोणते विषय आहेत ज्यामुळे समृद्धी आपल्यापासून दूर जाते, ते जोपर्यंत आपण समजणार नाही तोपर्यंत या विषयापासून आपण फार लांब आहोत. आणि म्हणून हा जो विषय आहे हा पूर्ण एप्रिल मंथसाठी मी निवडलेला आहे. म्हणजे मागच्या महिन्यात आपण एका दुसऱ्या विषयावर फोकस केला, पण समृद्धी आपल्या जीवनात कशी येऊ शकते आणि ती कोणत्या कारणांमुळे ब्लॉक होते, आणि आपलं सर्वात महत्त्वाचं या शेवटी आपण जे मेडिटेशन करतो त्या मेडिटेशनमुळे ते सगळे ब्लॉकेजेस दूर निघतात. म्हणजे जे काही ब्लॉक्स चक्रामध्ये येतात. आता हा जो विषय हा कदाचित नवीन लोकांना कळणार नाही की बा चक्रामध्ये ब्लॉक्स येतात म्हणजे नेमकं काय. शरीरामध्ये ब्लॉकेजेस आपण ऐकलेले आहेत. म्हणजे आपल्या हार्टमध्ये प्रॉब्लेम झाला, ब्रेनमध्ये प्रॉब्लेम झाला, हे इथपर्यंत विषय आपल्याला माहित होते. पण चक्रामध्ये ब्लॉकेजेस आल्याने नेमकं काय होते, तर त्या गोष्टीमुळे बरेच प्रॉब्लेम्स होतात. आणि ते विषय जर आपण व्यवस्थित समजून जर घेतले तर निश्चित आपल्या आयुष्यामध्ये फार मोठे चांगले बदल आपण करू शकतो. याचा बेस काय आहे तो पहिले आपण समजून घ्यायला पाहिजे. याचा जो बेस आहे ती आपली फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे आपण कुठल्या फ्रिक्वेन्सीमध्ये राहत असतो त्या आधारावर आपलं कॅरेक्टर, आपलं व्यक्तिमत्व आणि आपलं यश आणि आपलं अपयश हे सगळं त्या गोष्टींवर डिपेंड करते. आणि म्हणून मी आज त्या 2 मेजर फ्रिक्वेन्सीवर आपल्यासोबत बोलणार आहेत. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये राहायला पाहिजे. पण खरंच आपण दिवसभर पॉझिटिव्ह स्टेट ऑफ माइंडमध्ये राहतो का? म्हणजे देअर आर 2 काइंड्स ऑफ इमोशन, एक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. तर सर्वात प्रथम आपण चर्चा पॉझिटिव्हची करायची की निगेटिव्हची करायची? सुरुवात आपण अच्छा पॉझिटिव्हची करायची. पण जे मेन कारण आहे ते निगेटिव्ह आहे. समुद्र मंथन ज्यावेळेस झालं तर समुद्र मंथन झाल्यानंतर पहिले अमृत बाहेर नाही आलं, पहिले हालाहाल विष बाहेर आलं. आणि म्हणून पहिले आपण चर्चा निगेटिव्हची करायला पाहिजे, बरं का? म्हणजे कारण काय आहे? अरे एखादा आजार झालेला आहे, त्या आजाराचं जोपर्यंत रूट कॉज आपल्याला कळणार नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर इलाजच करणार. म्हणून सगळ्यात पहिले आपण रूट कॉजवर जाऊया आज. आणि याच सगळ्या गोष्टींमध्ये सगळ्या डिसीजेस, सगळ्या प्रकारचे समस्या, सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस ह्याच कारणांमध्ये निहित आहेत. पण त्याच्यावर कोणी चर्चा करत नाही. डॉक्टरकडे तुम्ही गेला तर डॉक्टर म्हणतात तुमचा हार्टमध्ये ब्लॉक झालाय, सरळ ऑपरेशन करायला सांगतात. पण हे सांगत नाही की तुमचं स्टेट ऑफ माइंड मागच्या वर्षभरापासून कसं आहे, तुमचे फॅमिली रिलेशन्स कसे आहेत, तुमचे सामाजिक रिलेशन कसे आहेत, यावर कोणी चर्चा करत. डायरेक्ट इंजेक्शन आणि डायरेक्ट ऑपरेशन. पण आपण संस्कार गुरुकुलमध्ये आपण या सगळ्या पॉझिटिव्हिटी आणि या सगळ्या चांगल्या गोष्टींवर चर्चा करतो. आणि ते जर एकदा जर झालं, जे लोक मागच्या 72 दिवसापासून 72 एपिसोड ज्यांनी केले त्यांना कुठल्याही प्रकारची शारीरिक व्याधी किंवा कुठल्याही प्रकारची डॉक्टरकडे कन्सल्ट करावं लागलं का या 72 दिवसामध्ये? जे लोक 72 डेज पासून येत आहे. तर मला या संस्कार गुरुकुलचा हा मला सर्वात मोठा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट सांगायचा आहे की जसं आपण शेगडीमध्ये जर 5-25 निखारे जर टाकले आणि त्याला जर आग लावली तर ते सगळे 25 निखारे असे फायर्ड अप होतात, धगधगते निखारे तयार होतात, बरं का? आणि त्याच्यातला एक निखारा उचलून जर बाहेर ठेवला तर तो लगेच विझतो. तर ही सगळी जी आहे ही भट्टी आहे, याला योग भट्टी म्हणतात. आणि योग भट्टीमध्ये आपण बसल्यानंतर योग अग्नीमध्ये जसं आपण आपली
ती अग्नी प्रज्वलित होते. त्या योगाग्नीमध्ये सगळ्या नकारात्मक इमोशन्स भस्मसात होतात. आणि शेवटी आपण 10 मिनिटाचं जे मेडिटेशन करतो ते अत्यंत पॉवरफुल आहे. त्याच्यामुळेच आपल्या शरीरावर, मनावर, बुद्धीवर आणि 4ही कोशावर त्याचे चांगले परिणाम होतात. ते 4 कोणते कोश आहेत? अन्नमय कोश, मनमय कोश, प्राणमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. या कोशामध्ये जर तो आनंद गेला, ती पॉझिटिव्हिटी जर गेली, अहो तुमच्या चेहऱ्याचा, स्किनचा टोन बदलतो. गोल्डन आभा तुमच्या चेहऱ्यावर येते विदाऊट एनी फेशियल, विदाऊट एनी ब्लिचिंग. ही दैवी आहे बरं का, हे देवाकडचं देणं आहे. पण आपण आपल्या फ्रिक्वेन्सीमुळे, आपण आपल्या स्वभावातल्या दोषांमुळे सगळं घालवून बसलो. आपण सारखं तयारच असतो भांडण्यासाठी, म्हणजे जनरल लोकांसाठी. म्हणजे एखादी नकारात्मक गोष्टी झाली तर पटकन त्याला उत्तर देणे, पटकन आपले निगेटिव्ह इमोशन्स आपण जाहीर करतो. आणि याच्यामुळे आपण आपला किती मोठा लॉस करून बसतो, याच्यावर मी आज चर्चा करणार आहे. आणि म्हणून मी सांगितलं होतं की आज हा बेस तयार करत आहे आपण. म्हणजे आपण प्रॉस्पेरिटी, समृद्धी आपल्याला पाहिजे आहेत, पण त्याचं रूट कॉजच आपल्याला माहीत नाही. प्रयत्न खूप करतो आपण, पण त्या प्रयत्नाअंती आपल्या हाती अपयशच येते. आणि म्हणून त्यासाठी ज्या मेजर फ्रिक्वेन्सी आहे निगेटिव्ह, त्या आपण पहिले चर्चा करूया. तर सगळ्यात पहिली फ्रिक्वेन्सी आहे फिअर, भीती. एखाद्या गोष्टीची जर भीती तुमच्या मनात बसली ना, आणि त्याच भीतीमध्ये जर तुम्ही दिवस काढला, हप्ता काढला, महिना काढला आणि ते वर्ष जर काढलं, तर मला एक सांगा, ज्या या ब्रह्मांडातल्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे लॉ ऑफ अट्रॅक्शनने अट्रॅक्ट होईल का? आपण तर भीतीमध्येच वावरत आहोत. तर ही सर्वात मोठी, हा सर्वात मोठा ब्लॉकेज जो तयार करणारा जो पार्ट आहे आपल्या व्यक्तिमत्वाचा, ती आहे फिअर. आता फिअरचा जर फुल फॉर्म तुम्ही जर पाहिला, FEAR, फॉल्स एव्हिडन्स अपिअर्स इन रिअल. म्हणजे आपण अशा बऱ्याचशा गोष्टींचं भीती मनात ठेवतो जे वास्तवमध्ये ती गोष्टच नाही आहे, पण तरी त्याची भीती आपण सतत मनात ठेवतो. आणि त्यामुळे सुद्धा आपण या युनिव्हर्स मधल्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही, बरं का. दुसरी जी डेंजर फ्रिक्वेन्सी जी आपल्यासोबत आपण 24 तास बाळगतो, ती म्हणजे अँगर, क्रोध. आणि या क्रोधामुळे इतकं नुकसान करून बसतो आपण की ज्याची काही लिमिटच नाही. असं म्हणतात की क्रोध हा पॉझिटिव्ह डायरेक्शननी जर केला तर त्याचे चांगले परिणाम होतात. म्हणजे साऊथ आफ्रिकेमध्ये महात्मा गांधींना ट्रेनच्या बाहेर धक्का मारून बाहेर काढलं, त्यांना राग आला, पण त्या रागाचं रूपांतर त्यांनी काय केलं की एक दिवस मी पण तुम्हा ब्रिटिशांना, या गोऱ्या लोकांना देशाच्या बाहेर काढले. म्हणजे रागाला जर राईट डायरेक्शन जर दिली, एखाद्याचा आचार्य चाणक्यांचा अपमान झाला, त्यांना धक्का मारून बाहेर काढण्यात आलं, त्यांनी तिथेच आपल्या शेंडीला गाठ बांधली आणि सांगितलं की मी असा राजा या सीटवर बसवील जो नवीन संकल्पना या देशामध्ये घेऊन येईल. आणि त्यांनी नंतरची सगळी हिस्ट्री समोर आहे. म्हणजे राग हा राईट डायरेक्शन मध्ये जर गेला तर खूप मोठी प्रगती होते, आणि राग हा रॉंग डायरेक्शन मध्ये गेला तर माणसाचं पूर्ण व्यक्तिमत्व, त्याचं जीवन धुळीस मिळून जाते. तिसरं इमोशन आहे जेलसी. हे तर असं फ्रिक्वेन्सी आहे, ईर्ष्या, की या फ्रिक्वेन्सीमुळे कदापि, म्हणजे स्वप्नात सुद्धा तुम्ही प्रॉस्पेरिटी म्हणजे समृद्धी आपल्याकडे आकर्षित करू शकत नाही. एखादा व्यक्ती प्रगती करत आहे आणि त्या प्रगती करणाऱ्या व्यक्तीकडे पाहून जर एखाद्या व्यक्तीला ईर्ष्या झाली तर तो याच्या भाग्यातलं पुण्य पण त्याला त्याच्याकडे चाललं जाते. पण त्याला जर तुम्ही बेस्ट विशेष दिले, गुड लक दिलं, तर तिथून पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्याकडे परत येतात. आणि म्हणून असं म्हणतात की कधीही कोणाचीही ईर्ष्या करायला नको. त्याला ऑल द बेस्ट द्यायला पाहिजे, त्याला गुड लक द्यायला पाहिजे, त्याला म्हणायला पाहिजे की व्हेरी गुड, कदाचित हा आपल्या मेहनतीवर, आपल्या बळावर समोर आलेला आहे. पण ज्या वेळेस आपण एखादी नकारात्मक गोष्टी त्या व्यक्तीबद्दल बोलतो, ब्रह्मांड तुम्हाला तिथेच मायनस करतो. आणि म्हणून आपल्याला समृद्धी जीवनात जर आकर्षण करायची असेल तर हे शब्द,
ईर्ष्या, द्वेष, राग आणि भीती हे आपल्या व्यक्तिमत्वामधून दूर करावं लागेल. नेक्स्ट इमोशन आहे हेट्रेड, म्हणजे घृणा. एखाद्या व्यक्तीने जर अपमान केला तर त्या अपमानामुळे आपल्या मनात इतका द्वेष येतो, इतकी घृणा येते. आणि घृणा ही अशी घाण आहे जी साफ करण्यासाठी कितीतरी वर्ष मेहनत करावी लागते. आणि म्हणून एक कन्सेप्ट आहे ज्याला म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीने चुकीचा वागला, बोलला, तर त्याला फॉरगिव्ह आणि फॉरगेट ह्या 2 गोष्टीच्या भरोशावर तुम्ही घृणा तुमच्या जीवनातली दूर करू शकता. मोठ्या मोठ्या लोकांचं तुम्ही जीवन बघा, त्यांच्या आयुष्यात तर रोजच म्हणजे आता आपण पाहतो सोशल मीडियावर लोक किती वाईट कमेंट टाकतात, जे मोठ्या पोझिशनवर जे लोक बसलेले आहेत. पण तरी ते लोक म्हणतात की आपलं सकाळपासून ते कामं करतातच, ते घरी बसत नाही. पण सामान्य माणसाला जर कोणी छोटीशी जरी एखादी निगेटिव्ह कमेंट जर दिली तर तो म्हणतो की नाही मला असह्य झालेलं आहे, मी आता काम करू शकत. त्यामुळे ईर्ष्या, द्वेष ह्यापासून आपल्याला कोसो दूर राहायचं आहे. नेक्स्ट इमोशन आहे गिल्ट, अपराध बोध. सतत काही लोक गिल्टमध्ये राहतात आणि गिल्टमध्ये राहिल्यामुळे पण आपण आपल्याकडे समृद्धी आकर्षित करू शकत नाही. कुठल्याच गोष्टीचा गिल्ट नको. आपण जेवढं क्लिअर राहू, जेवढं आपलं माइंड ओपन राहील, तेवढं आपण प्रॉस्पेरिटीकडे जाऊ शकतो. नेक्स्ट इमोशन आहे शेम आणि ब्लेम. लज्जा जर बाळगली तरी माणसाची प्रगती होत नाही. कधीही स्वप्नात सुद्धा कोणत्याच गोष्टीची लज्जा बाळगायला नको. आणि हे एक असं इमोशन आहे ज्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये न्यूनगंड म्हणजे इन्फेरिटी कॉम्प्लेक्स तयार होते. एक आहे सुपेरिटी कॉम्प्लेक्स, तो पण एक लो फ्रिक्वेन्सीचाच पार्ट आहे. काही लोक सतत हायर याच्यामध्ये राहतात की मेरे जैसा कोई नहीं, सारा ज्ञान मेरे पास में है, सबसे सुंदर तो मैं ही हूँ, सबसे हँडसम भी मैं ही हूँ. तर हे जे आहे हे सुपेरिटी कॉम्प्लेक्स आहे. पण मला काहीच येत नाही, मला बोलताच येत नाही, हे निगेटिव्ह कॉम्प्लेक्स झालं, म्हणजे न्यूनगंडाची भावना. एन्झायटी, चिंता. काही लोक सतत एन्झायटीमध्ये राहतात. चिंता आणि चितामध्ये फक्त एका टिंबाचा फरक आहे, एका फक्त डॉट. जर एखादा व्यक्ती सतत चिंता करत राहिला तर ती चितासारखी त्याला जाळत राहते असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून आजचा एकच दिवस जगायला पाहिजे. एक पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव मी सांगतो तुम्हाला, आणि प्रत्येकाच्या जवळ हे पुस्तक असायला पाहिजे. स्टॉप वरिंग अँड स्टार्ट लिव्हिंग. डेल कार्नेगीने हे पुस्तक लिहिलेलं आहे. अतिशय सुंदर आहे. त्याच्यातला पहिलाच टॉपिक त्यांनी लिहिलेला आहे की आज के परिघे में जीना चाहिए. द पॉवर ऑफ नाऊ. आजच, उद्याचं पण नाही आणि कालचा पण विचार नाही करायचा. आज माझ्या आयुष्यात मी काय चांगलं करू शकते आणि आतापर्यंत मी काय चांगलं करत आली, या पद्धतीने जर आपण विचार केला तर निश्चित आपल्या जीवनातले पॅरामीटर्स बदलतात. ग्रीड आणि डाऊट. एखाद्या गोष्टीबद्दल जर डाऊट केला, मला असं वाटतं की बरेच संसार जे मोडकळीस येतात ते फक्त डाऊटमुळे येतात. संदेह ही अतिशय लोअर फ्रिक्वेन्सी आहे आणि या लोअर फ्रिक्वेन्सीमुळे समृद्धी कधीच आकर्षित केला जाऊ शकतो. ग्रीड, लोभ. एका राजाला सांगितलं होतं की तू सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढा तू धावशील तेवढी जमीन तुझी, पण कंडिशन हे आहे की सूर्यास्ताच्या आधी तू घरी परत आला पाहिजे. तो धावतच राहिला, सायंकाळपर्यंत धावत राहिला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे मला सूर्यास्ताच्या आधी घरी परत जायचं होतं. आणि तिथून तो पुन्हा फास्ट यायला लागला आणि रस्त्यात हार्ट अटॅकने मरण पावला. तो जीवनात कुठे आपल्याला थांबलं पाहिजे आणि कुठे पॉजची बटन दाबली पाहिजे ते आपल्याला माहित पाहिजे. बस एवढं केलं, भरपूर झालं, आता मी इथे थांबणार. काही लोक सारखे धावतच राहतात आणि शेवट त्यांचा धावण्यातच होतो. जे जीवनाचा आनंद घ्यायला त्यांना वेळच नाही मिळत. आणि शेवटचा लोअर फ्रिक्वेन्सी आहे निगेटिव्हिटी, नकारात्मकता. इतकी नकारात्मकता भरलेली राहते लोकांच्या थॉट प्रोसेसमध्ये की सतत निगेटिव्ह. आता मला सांगा, त्या व्यक्तीकडे ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जा कशी आकर्षित. आता याच्या अपोजिट ज्या हायर फ्रिक्वेन्सीज आहे त्या सतत आपल्या जवळ असतात, पण त्याच्या आपण कोसो दूर राहतो.
त्यामधली सगळी पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, नंबर 1 फ्रिक्वेन्सी आहे लव्ह, प्रेम. जगातला एकच असा प्राणी आहे जो काहीच देत नाही पण तो घरोघरी पाळला जातो. तो म्हणजे कोण? कुत्रा, डॉग. पण घरोघरी पाळतात कारण जसा मालक घरी येतो बिचारा शेपटी हलवतो, नाचतो, खूप बाळक, म्हणजे इकडे धाव तिकडे धाव. कित्येक घर असे पाहिलेले आहेत घरी एक फक्त डॉग राहतो, त्या डॉगच्या भरोश्यावर ते जीवन जगतात. तर प्रेम हे असं इमोशन्स आहे की माणसाला त्या प्रेमाच्या भरोश्यावर, 2.5 अक्षर प्रेम के पढे तो पंडित होय, कबीरजीने म्हटलेलं आहे की प्रेम हे फक्त 2.5 अक्षरचं नाव आहे पण त्याच्यामुळे भरपूर काही जीवनात साध्य केल्या जाऊ शकते. ग्रॅटिट्यूड, आता हा खूप मोठा हायर फ्रिक्वेन्सी आहे, खूप मोठी फ्रिक्वेन्सी आहे. रोज आपल्याला कमीत कमी 3 ते 5 गोष्टींबद्दल ग्रॅटिट्यूड स्टेट ऑफ माइंड मध्ये राहायला पाहिजे. लोक म्हणतात की आमच्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे. समजा देवाने आपल्याला 1 ग्लास पाणी दिलं आणि ते आता आपण शांती चित्ताने पिऊन राहिलोय. थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग मी गुड वॉटर. तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत जर राहत आहेत, थँक्यू गॉड. कित्येक लोकांचे आई वडील नाही आहे जगात आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत राहतात. थँक्यू. मला आई वडिलांचं छत्र दिल्याबद्दल, मला चांगलं अन्न वस्त्र निवारा दिल्याबद्दल खूप धन्यवाद. देवा तू मला 2 हात 2 पाय 2 डोळे दिलं. थँक्यू थँक्यू थँक्यू. मला कुठे अपंगत्व नाहीये माझ्या. तर हे जे ग्रॅटिट्यूड आहेत ना, ब्रह्मांडाला सर्वात आवडती गोष्ट म्हणजे ग्रॅटिट्यूड. हे रोज तुम्ही 3 ते 5 गोष्टीसाठी तुमचं ग्रॅटिट्यूड दिलंच पाहिजे. आपण सारखं ना कंप्लेंट नेचरमध्ये राहतो की माझ्याकडे ही गोष्ट नाही आहे, माझ्याकडे ती गोष्ट नाही आहे. अरे देवाने जे दिलं त्याच्याबद्दल तर आपण ग्रॅटिट्यूड करायला पाहिजे ना सगळ्यात पहिले. मग देव काय म्हणतो, ठीक आहे तू मला धन्यवाद दिला ना, चल अजून तुला मी 2 गोष्टी देतो. तर धन्यवाद दिल्यानंतर त्या 2 गोष्टी तुमच्याकडे युनिव्हर्स पाठवतो बरं का. त्यानंतर जॉय, आनंद. म्हणजे कधी कधी काही लोक मला म्हणतात की इतका तो खुश कसा राहतो. यार स्टेट ऑफ माइंड. म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजमध्ये जायचो तर मला माझं एक नाव ठेवलं होतं या लोकांनी, हसमुख राय. मी सतत हसतच राहायचं. आणि ज्यावेळेस तुम्ही हसत राहता ना, तर लोक तुमच्यासोबत जास्त फ्रेंडशिप करतात आणि तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटीज पण जास्त येतात. पण ज्याच्या चेहऱ्यावरच 12 वाजलेले आहेत त्याला कोणीतरी ऑपॉर्च्युनिटी देईल का? अरे हा सतत उदास राहतो, त्याला कधीच देणार नाही. एखादा पार्टीचा स्पोक्स पर्सन एखाद्याला करायचा, तो कोणाला करेल? याची चांगली फेस व्हॅल्यू आहे, जो आनंदित राहतो, जो जॉयफुल राहतो, त्याला म्हणेल की हा आमचा पार्टीचा स्पोक्स पर्सन. आणि म्हणून समाजामध्ये जेवढे लीडर्स तुम्ही बघता ते सगळे जॉयफुल आहेत, सतत आनंदात राहतात. त्यांच्याकडे काय दुःख आहे ते कधीच सांगणार नाही. दुःख आहे पण ते त्यांच्या चेहऱ्यावर कधीच दिसत नाही. त्यानंतरचं नेक्स्ट पॉझिटिव्ह इमोशन आहे पीस, शांती. आणि आताच्या काळात सर्वात महाग जर कुठलं इमोशन आहे तर ते आहे शांती. आणि लोक शांतीच्या शोधामध्ये कुठे कुठे जातात. हिमालयात जातात, जंगलात जातात, आश्रममध्ये जातात, मंदिरात जातात. पण घर एक मंदिर पण होऊ शकते. आपलं जे घर आहे ते एक मंदिर होऊ शकते. पण त्या हायर फ्रिक्वेन्सी जर सेट केल्या तर, ज्या हायर फ्रिक्वेन्सीज आहेत, या पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीज आहेत, त्या आपण घरामध्ये. आणि इट स्टार्ट्स फ्रॉम मी. बऱ्याचदा मी या गोष्टीवर ज्यावेळेस बोलतो ना, मला लोक काय म्हणतात की हे माझ्या पत्नीला सांगितलं तर बरं होईल जरा, मी खूप चांगला आहे पण पत्नीमध्येच प्रॉब्लेम आहे. अरे देवा, अरे प्रॉब्लेम पत्नीमध्ये नाही आहे, प्रॉब्लेम आपल्यात असतो. किंवा पत्नी असेल तर हजबंड बद्दल बोलतात की आमच्या हजबंडला सांगा. तर आपण आपल्यामध्येच, म्हणजे माझे जे फेवरेट ऑथर आहेत ना ते डेल कार्नेगीच आहेत. त्यांनी सांगितलं आहे की तुम सुधार करो लेकिन अपने आप में करो, दूसरे में सुधार करने की ज्यादा प्रयास मत करना, और जब जब आप ये प्रयास करेंगे दूसरे को सुधारने का, अलबत्ता आपको सक्सेस मिलेगा नहीं. नेक्स्ट पॉझिटिव्ह इमेज आहे कंपॅशन, करुणा. आणि हे करुणा जी आहे ना, ही हिलिंग मधली आणि या ब्रह्मांडातली सर्वात मोठी हायर फ्रिक्वेन्सी. तुम्ही जर उभे आहे आणि एक अनोळख्या जागेवर एखादा डॉग तुमच्या जवळ न कळत चालत आला आणि त्याने शेपटी तुमच्याकडे पाहून हलवली,
तर समजून जायचं की तुमच्यामध्ये करुणा आहे. म्हणजे करुणाचं सिम्पटम्स तुमच्यामध्ये आहे, म्हणून हे मुके जनावर तुमच्या जवळ येऊन राहिले. तुम्ही बघा, जे काही साधू संन्यासी राहतात ना, त्यांच्या आजूबाजूला खूप असे प्राणी येतात. साप सुद्धा येतो, ते निघून जातो बाजूला, चावत नाही तो. पण जर का एखादा असा साप तुम्हाला दुरून दिसला आणि त्याला पहिला तुम्ही इमोशन आणला की याला पहिले मला आता मारून टाकायचंय, त्याच्या डोक्यात तो विचार 1000 पटीने जास्त येईल. तो पहिले स्वतःचा बचाव करण्यासाठी तुम्हाला डंक मारेल. आणि म्हणून या मुक्या जनावरांबद्दल किंवा प्राण्यांबद्दल आपण जर करुणा ठेवली तर निश्चित याचा खूप मोठा इम्पॅक्ट आहे. आणि स्पेशली मी टीचर्स, या फोरममध्ये जर कोणी टीचर्स आज आलेले असतील तर त्यांच्यासाठी सांगेल की तुम्ही मुलांबद्दल जेवढी करुणा ठेवाल, किंवा पॅरेंटलाही सांगेल, जेवढी करुणा आपण ठेवू तेवढं चांगलं पॅरेंटिंग आपण करू शकतो. नेक्स्ट जी आहे पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी, ती आहे फेथ, विश्वास. साईबाबांचं म्हणणं आहे श्रद्धा आणि विश्वास, श्रद्धा आणि सबुरी. आपण एखादी साधना करतो, प्रेयर करतो, एखादं काम हातात घेतो, त्या कामामध्ये जर आपली श्रद्धा नसेल, ट्रस्ट नसेल, विश्वास नसेल, तर ते काम कधीच पूर्णत्वात जाऊ शकणार नाही. नेक्स्ट पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे अबंडन्स, समृद्धी. तुमच्याकडे परमेश्वरांनी काय दिलेलं आहे त्यापेक्षा किती जास्त मला दिलेलं आहे, हा जर विचार मनात आणला तर मला असं वाटतं की हा खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आपल्या जीवनामध्ये क्रिएट आपण करू शकतो. कारण आपण सगळी समृद्धीवरच चर्चा या एपिसोडमध्ये करत आहोत. नेक्स्ट पॉझिटिव्ह इमोशन आहे फॉरगिव्हनेस. आपण लोकांना माफच करत नाही. काही लोक म्हणतात की याने माझ्या आयुष्यामध्ये इतकं वाईट केलेलं आहे, याला मी सगळ्यांना माफ करील पण याला माफ नाही करणार. आणि इथे खूप मोठा घोळ होतो. मग तुम्ही एका माणसाबद्दल जर तुमच्या हृदयामध्ये अशी हे मारून जर ठेवली ना, तरी ब्रह्मांड तुमच्या त्या फ्रिक्वेन्सीमध्ये अट्रॅक्ट होतो. त्यामुळे सगळ्यांना माफ करून द्यायचं. अबंडन्स जर आपल्याला पाहिजे असेल तर फॉरगिव्हनेस हा खूप मोठा पार्ट आहे. कॉन्फिडन्स, आत्मविश्वास, अबंडन्सचा हा सर्वात मोठा पॅरामीटर आहे. आणि शेवटचं पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी मधला आहे होप, म्हणजे आशा. ज्यावेळेस सर्व काही संपून जाते, नष्ट होते, त्यावेळेस सुद्धा एखाद्याच्या मनात ज्यावेळेस आशा राहते ना की नाही मी हे काम अजून चांगलं करेल. म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईननी त्यांच्या लॅबमध्ये जेवढे शोध लावून ठेवले होते, एका झटक्यात ती लॅब, त्यांच्या घराला आग लागली, सगळं त्यांचं खाक झालं. त्यांची पत्नी त्यांच्या जवळ आली, म्हणाले की आता किती मोठं नुकसान झालं. म्हणाले देवाने मला अजून एक चान्स दिला नवीन काहीतरी शोधण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी बल्बचा शोध लावला. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की चांगलं जीवनाची सुरुवात मी आजपासून करू शकतो. इट इज नेव्हर टू लेट. असं कुठलाच दिवस नाही ज्या दिवसापासून आपण नवीन संकल्प करत नाही. आणि अशा प्रकारे आज आपण बघितलं की आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला अबंडन्स जर पाहिजे असेल तर आपल्याला निगेटिव्ह फ्रिक्वेन्सीपासून दूर जावं लागेल आणि पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये यावं लागेल. 5 असे चक्र आहेत ज्याचा संबंध धनासोबत आहे. हे आजपर्यंत तुम्हाला कधीही कोणी सांगितलं नसेल, की पहिल्यांदा मी सांगत आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिला चक्र आहे मूलाधार चक्र, जे स्पायनल कॉर्डच्या खाली आहे. आणि या मूलाधार चक्रामध्ये सगळा गाळ आहे. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जे जे काही नकारात्मक गोष्टी घडतात ते सगळे त्याचे बीज पडलेले आहेत त्या मूलाधार चक्रामध्ये. त्याला कर्म बीज म्हणतात. म्हणजे आपण जे काही चुकीचं कर्म करतो ते बीज पडल्यानंतर, त्याचाच वटवृक्ष झाल्यानंतर ते बीजाचं रूपांतर याच्यामध्ये होते, शिक्षेमध्ये होते, आणि ते आपली शिक्षा समोर उभी होऊन तयार राहते. दुसरं जे धनाचं चक्र आहे ते आहे स्वादिष्टान चक्र. याचा संबंध धनासोबत आहे. हे आणि सगळी जी फिअर आहे, भीती आहे, हे या चक्रामध्ये जाऊन फसते. आणि तिथे आपल्याकडे धनाचा जो ओघ आहे तो हळूहळू हळूहळू कमी होतो. आणि म्हणून भय, उद्याची चिंता, एन्झायटी ह्या चक्राच्या एक एक पाकळ्या बंद करतात. म्हणजे पहिले जन्माच्या वेळेस त्या पाकळ्या सगळ्या ओपन होत्या, पण आपल्या इमोशन्समुळे या सगळ्या चक्राच्या पाकळ्या क्लोज झाल्या. त्यानंतर तिसरं जे धनासोबत ज्या चक्राचा संबंध आहे ते आहे मणिपूर चक्र, जे नाभीच्या 2 बोटं खाली आहेत, 2 बोटं वरती आहेत.
जेवढे पराक्रमी राजा होऊन गेले, छत्रपती शिवाजी महाराजांपासून महाराणा प्रताप पर्यंत, ज्यांनी ज्यांनी खूप मोठी पराक्रमाची गाथा गायलेली आहेत, त्यांनी मणिपूर चक्र त्यांचं ऍक्टिव्ह होतं. आणि हे लोक रणांगणावर जायच्या आधी मणिपूर चक्राची पूजा करायचे की आज मुझे विजय की पताका लहरानी है. आणि म्हणून तिथे ते शेलाची गाठ बांधायचे. तुम्ही बघा, जेवढे राजा लोक राहतात ना, त्यांची गाठ त्यांच्या मणिपूर चक्रावर बांधलेली राहते, कारण तिथून तो पराक्रम त्यांना करायचा राहतो. नेक्स्ट चक्राचा धनाचा संबंध आहे अनाहत, म्हणजे हार्ट चक्र. थोडंसं जरी तुम्हाला कोणी हर्ट केलं तर बघा, तुमच्या पोटात आणि छातीमध्ये धस्स होते. आपण म्हणतो पोटामध्ये गोळा आलेला आहे, बरं का. आणि हा पोटामध्ये गोळा जितक्यांदा येईल आणि छातीमध्ये जितक्यांदा तुमचा धस्स होईल, तेव्हा तेव्हा ते ब्लॉकेजेस तिथे तयार व्हायला सुरुवात होते. आणि म्हणून मी आज तुम्हाला ह्या 5 चक्रावरचे ब्लॉकेजेस पुढच्या 10 ते 15 मिनिटाच्या मेडिटेशन मध्ये आणि हिलिंग मधनं ब्लॉकेजेस दूर करणार आहेत. नाउ आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू प्लीज सिट इन अ प्रॉपर मेडिटेशन पोज अँड क्लोज युअर आईज. पाचवं काय सांगितलं? अनाहत चक्र. पाचवं चक्र अनाहत. बघा, सगळ्यात पहिले मूलाधार, स्वादिष्टान, मूलाधार, स्वादिष्टान, मणिपूर, अनाहत. अनाहत 4 चक्र झाले. नाही, आज्ञा चक्र नाही. आज्ञा चक्रापासून विषय सगळे बदलतात. मग विशुद्धी आणि आज्ञा चक्रापासून विषय बदलतात, पण जे मेजर विषय जे येतात ते या 4 चक्रामध्ये येऊन सगळे ते चक्र ब्लॉक होतात. हे एनर्जीचे फार मोठे चक्र आहेत. ठीक आहे.